सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे एक महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण उचललेलं आहे। नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आताच आपण पाहिलं महिला व बाल विकास मंत्री अदितीताईंनी लाडक्या बहिणींकरता एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय। तर येथे आपण पाहू शकता अदिती तटकरे बिग अनाउन्समेंट। अदिती तटकरे यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना लवकरच मिळेल गिफ्ट। आता गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्हाला सांगण्यात येत होतं अनेक माध्यमातून की तुम्हाला गिफ्ट मिळणार, परंतु एकाही बहिणीला आजपर्यंत गिफ्ट मिळालेलं नाही। परंतु काल स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदितीताईंनी तुमच्याकरिता एक गिफ्ट जाहीर केलं। आता या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय त्याचा व्हिडिओ आपण पाहूयात। त्यानंतर तुम्ही हे गिफ्ट कुठून मिळवू शकता, अजून तुम्हाला काय काय बेनिफिट्स आहेत, 11वा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला नेमका कोणत्या दिवशी मिळणार, तुमच्या हप्त्यामध्ये 600 रुपयाचं मानधन वाढवून तुमचे 2100 रुपये केव्हापासून सुरू होतील, याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ विदाउट स्किप शेवटपर्यंत व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर पाहूयात अदितीताई काय म्हणाल्यात। सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना, वर्किंग वुमेनना प्रवास करत असताना या ऑटोचा जास्तीत जास्त लाभ हा त्यानिमित्ताने व्हावा। त्यामुळे आज हा महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही करत आहोत। या व्यतिरिक्त महायुतीच्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्यानिमित्ताने आणली आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना असतील, पण 2.5 कोटी लाभार्थी असणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण त्या महिलांना आज 1500चा लाभ हा दर महिन्याला आपल्या सरकारच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून देत आहोत। आम्ही काही बँकांसोबत करार केला। आज बँक ऑफ महाराष्ट्र असेल, आज जे रुपे कार्ड आपण त्यांना दिलं, जसं आपल्या प्रत्येकाच्या पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड असतं तर तशा पद्धतीने ATM कार्ड जसं असतं तसं हे रुपे कार्ड आहे। म्हणजे ज्यांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट आहे आणि 1500 त्यांच्या खात्यामध्ये जात आहे तर त्यांना जर क्रेडिट कार्डचा वापर करायचा असेल तर हे रुपे कार्ड आहे आणि त्याचा वापर करू शकतात। फक्त लिकर शॉप्स मध्ये याचा वापर त्यांना करता येणार नाही आणि पानपट्टी किंवा पान शॉप जिथे आहेत तिथे या कार्डचा वापर त्यांना करता येणार नाही। बाकी ठिकाणी या रुपे कार्ड जे आहे त्याचा वापर त्या निमित्ताने करू शकतात। कारण एका बाजूला आपण ई-गव्हर्नन्स आणि ई-फायनान्स जास्तीत जास्त आपण वापर करत असताना या महिलांना सुद्धा अधिकाधिक जीपे असेल किंवा त्याचबरोबर हे क्रेडिट कार्ड, ATM कार्ड असतील याचा वापर ग्रामीण भागामधल्या महिलांना सुद्धा अधिकाधिक यावा, या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही त्या निमित्ताने उचललेलं आहे। आज महिला विभागाच्या अंतर्गत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी ही त्या निमित्ताने प्रतिनिधी म्हणून मला मिळाली। तर आता आपण येथे पाहिलं महिला व बाल विकास मंत्री यांनी इथे एक मोठी घोषणा करताना म्हटलंय लाडक्या बहिणींना आता लवकरच गिफ्ट मिळणार आहे। तर नेमकं हे गिफ्ट काय असणार याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर येथे आपण पाहू शकता अदिती तटकरे बिग अनाउन्समेंट। राज्यातील महायुती सरकारसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे। आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असे आश्वासन त्यावेळेस महायुतीच्या सरकारने दिले होते। तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील या प्रतीक्षेत असताना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। आता नेमकी घोषणा त्यांनी काय केली आहे ते आपण पुढे पाहूयात। राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता आणखी सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे। या योजनेच्या विस्ताराचा भाग म्हणून लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रुपे कार्ड वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा अदिती तटकरे यांनी नाशिक मध्ये केली आहे। आता हे नेमकं रुपे कार्ड काय असणार, ते तुम्हाला कसं प्राप्त करता येईल आणि या कार्डचा उपयोग तुम्ही कुठे करू शकता आणि कुठे करू शकत नाही, त्याचबरोबरीने मे महिन्याचा 11वा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल आणि 2100 रुपये तुम्हाला केव्हापासून मिळतील हे आपण पुढे पाहूयात। तर येथे पहा
क्रेडिट कार्ड प्रमाणेच रुपे कार्ड. तर अदितीताई म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी लाभार्थी महिलांना रुपे कार्ड दिले जात आहे. त्यांनी पुढे हे देखील सांगितलं आहे, यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रासह काही इतर बँकांशी करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना क्रेडिट कार्ड प्रमाणेच रुपे कार्ड वापरता येईल. मात्र पुढे त्यांनी हे देखील म्हटलं आहे, रुपे कार्ड साठी काही निर्बंध देखील घालण्यात आले आहे. म्हणजे या कार्ड वरून तुम्ही काय घेऊ शकता, काय घेऊ शकत नाही, याबद्दल काही निर्बंध, काही नियम करण्यात आलेले आहेत. तर येथे पाहू शकता, येथे वापरता येणार नाही रुपे कार्ड. त्यांनी म्हटलं आहे, पात्र महिला रुपे कार्ड त्यांच्या गरजेनुसार वापर करू शकतात. या कार्डसाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत, जसं की मद्य दुकाने आणि पानपट्ट्यावर हे कार्ड वापरता येणार नाही, असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजे हे कार्ड तुम्हाला मद्य दुकाने म्हणजे वाईन शॉप किंवा पानपट्टीचं दुकान असेल तेथे तुम्हाला या कार्डचा वापर करता येणार नाही. आता हे कार्ड तुम्ही कसं प्राप्त करू शकता? जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे कार्ड विनामूल्य मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे एक क्रेडिट कार्ड आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. त्या बँकेमध्ये जायचं आहे ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला दर महिना येतोय. तेथे जाते वेळेस तुमचं पासबुक किंवा बँक स्टेटमेंट आणि त्याबरोबर तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो, हे सर्व काही घेऊन तुम्हाला स्वतःला तिकडं जावं लागेल. तेथे तुम्हाला सांगायचं आहे, मी लाडकी बहीण योजनेचा अमुक अमुक महिन्यापासून लाभ घेत आहे आणि मला आता त्याकरिता रुपे कार्ड हवा आहे. आता मगाशी अदितीताईंनी सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र येथे तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला कार्ड लगेच मिळेल. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC अशा जवळपास 8 बँकांमध्ये टाईप झालं असून तेथे तुम्हाला रुपे कार्ड मिळू शकतो. आता याकरिता तुम्हाला फक्त एक फॉर्म तेथे दिला जातो, तो तुम्हाला तुमचा फोटो लावून भरून द्यायचा आहे. त्यानंतर लगेचच विनामूल्य तुम्हाला तुमचं कार्ड देण्यात येईल. हे कार्ड तुम्हाला मिळाल्यानंतर येणाऱ्या 24 तासानंतर हे कार्ड ऍक्टिव्हेट होईल आणि या कार्डचा तुम्ही वापर करू शकता. आता येथे पाहू शकता, सध्या तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत आणि 2100 रुपये केव्हा मिळणार? तर या संदर्भात बोलताना महिला व बालविकास मंत्री अदितीताई यांनी स्पष्ट सांगितलं आहे की याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 हप्ता मिळेल. आणि आता प्रश्न आहे, तो या महिन्याचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळेल? तर या महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या 22 तारीख पासून सुरू होईल. 22, 23, 24 आणि 25 या दरम्यान सर्व महिलांना त्यांचा या महिन्याचा हप्ता मिळेल. पुढे अजूनही काही अपडेट आल्या तर तुमच्यापर्यंत त्या पोहोचविल्या जातील. करिता कृपया अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक आवर्जून लाईक करा. चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.